मैत्रिणींनो, आई-वडिलांची भूमिका आणि त्यांच्याबद्दलचा भाव स्पष्ट व्हावा आणि पालकांचा सन्मान व्हावा, तसंच आदर्श पालकत्व याबद्दल माहिती व्हावी, यासाठी 1 जून या दिवशी जगभरात ग्लोबल पेरेंट्स डे विश्व पालकत्व दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त ऐकूया आधुनिक जगातील आव्हानात्मक पालकत्व या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोनाली देशपांडे यांची नम्रता फलके यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, सुसंवाद या मालेत मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे जागतिक पालक दिवस, वर्ल्ड पेरेंट्स डे. आणि त्यानिमित्त आज आपण आजच्या आधुनिक युगात पालकत्वासमोरील आव्हाने या विषयावर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केलेलं आहे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोनाली देशपांडे यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार नम्रता, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मोनाली मॅडम, जसं आपण म्हटलं की आजच्या आधुनिक युगात पालकत्वासमोरील आव्हाने अनेक असेल ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण आधुनिक युग आणि त्याच्या आधीचं युग म्हणजे ह्यामध्ये काय फरक तुम्ही कराल सुरुवातीला? मला असं वाटतं आधीचं युग आणि आजच्या युगामधला जो बेसिक पेरेंट्समधला जो फरक पडलेला आहे किंवा पेरेंट्स यांना जे जगामधल्या वातावरणामध्ये जो फरक पडला आहे त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की पूर्वीच्या काळामध्ये 2 पेरेंट्सपैकी 1 पेरेंट्स घरी असण्याची शक्यता जास्त असायची. त्यामुळे मुलांकडे लक्ष देणं, मुलांना वेळ देणं हे एका पेरेंटकडनं जास्त प्रमाणात व्हायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की समजा दोन्ही पेरेंट्स काम करत असले तरी पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे इतर घरातली लोक मुलांकडे लक्ष द्यायला असायची. आता कुटुंब हे न्यूट्रल सिंगल झाले आहेत, त्यामुळे बरेचदा काय होतं की दोन्ही पेरेंट्स कामाला जातात आणि मुलं मॅक्झिमम वेळेस घरी असतात. दुसरा, पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळामध्ये फरक जगण्याच्या वेगाचा झालेला आहे. जो वेग आहे तो खूप वाढलेला आहे, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला वेळ नाही आहे. आणि पेरेंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वेळ हा असतो. म्हणजे तुम्ही जितका वेळ मुलांना देऊ शकाल, क्वालिटी टाईम देऊ शकाल, जितका त्यांच्याशी संवाद साधू शकाल, तितकं तुमचं पेरेंटिंग हे चांगल्या पद्धतीने होण्याची शक्यता असते. तो वेळ कमी पडतोय. तिसरी गोष्ट, कॉम्पिटिशन भयंकर वाढली असल्यामुळे पेरेंट्सचे प्रायोरिटीज पण थोडे बदलले आहे. कुठेतरी ज्याला आपण म्हणतो मटेरियलिस्टिक गोष्टींना जास्त महत्त्व आलेलं आहे आणि आपण स्वतःच्या ऐवजी जर मुलांना इतर गोष्टी प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आपण जर अवेलेबल नाही आहे तर इतर गोष्टी प्रोव्हाइड करून आपली जागा इतर गोष्टींनी भरून काढायची, ही जी वृत्ती पेरेंट्समध्ये निर्माण झाली आहे आधुनिक काळामध्ये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स झाले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या काळातला प्रॉब्लेम जो पेरेंट्स फेस करतात तो आहे मोबाईलचा. मोबाईल घराघरात पोचलेला आहे, हाताहातात पोचलेला आहे, त्यामुळे पेरेंट्सची रिप्लेसमेंट मोबाईलने झालेली आहे. आणि त्यामुळे आधुनिक काळातल्या पेरेंट्सला हे असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे मोबाईलचा अतिवापर आणि अति एक्सपोजर वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनला त्या वयाला योग्य नसलेल्या, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण. मोनाली मॅडम, तुमच्या बोलण्यातनं आता एक 2-3 प्रश्न इथे उद्भवतात. त्यातला एक प्रश्न असा की आधीच्या काळात, म्हणजे आजही काही चित्र फार बदललेलं नाही आहे, की मुलांना वाढवण्याची जबाबदारी म्हणजे आपण एक म्हणू की सिंगल पालकत्वच होतं. म्हणजे आई वडील असताना सुद्धा मुलांना वाढवण्याची जबाबदारी ही आईवरच असायची. ते चित्र अजूनही तसंच आहे. आणि त्यातून झालं काय की मुलांचा आपल्या आईवडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लिंगभाव असमानतेतून तयार झाला. आज चित्र वेगाने बदलतंय भौतिक जगाचं. म्हणजे आज स्त्रीसुद्धा बाहेर जाते कामाला, पुरुष पण जातोय, पण घरामध्ये इक्वॅलिटी असणं कामाच्या बाबतीमध्ये किंवा पुरुष काही बदललं आहे का, तर त्याचं प्रमाण फार कमी आहे. तर अशावेळी आज त्यातून पालकत्वासमोर एक वेगळ्या प्रकारची आव्हानं तयार होत आहेत, कारण बाईला त्यामुळे प्रचंड स्ट्रेस निर्माण होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही आज कसं बघता? मला असं वाटते पेरेंटिंग हे दोन्ही पालकांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि दोन्ही पालकांनी आपापल्या भूमिका हा योग्य पद्धतीने पूर्वी मांडणं आवश्यक होतं आणि आताच्या काळातही मांडणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात सुद्धा जेव्हा पैसे कमवायला ते बाहेर जात होते, याचा अर्थ त्यांनी फक्त पैसा घरात आणावा किंवा कुटुंबाला पुरवावं असं नव्हतंच. त्यासुद्धा काळात पुरुषांकडनं हे अपेक्षित होतं की त्यांचं मुलांकडे लक्ष असावं. एका वडिलांचं काम ॲक्च्युली एका मुलाच्या लाईफमध्ये गाईड करण्याचं,
व्यवहार ज्ञान शिकवण्याचं, समजवण्याचं, खेळण्याचं, कधी थोडंसं धाकानी त्याला काही मुद्दे सांगण्याचं, थोडंसं कधी रागवण्याचं हे काम असतं. आणि आईकडनं प्रेम मिळणं, तिथे त्या व्यक्तीसोबत असणं, त्याला त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेणं किंवा जो एक ओलावा असतो, एक संवाद साधणं. आणि वयात आल्यानंतर दोन्ही पेरेंट्सनी त्या मुलाशी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्याच्याशी मोकळेपणाने बोलणं हे दोन्ही पेरेंट्सकडनं अपेक्षित आहे. आता तू जसं म्हणालीस की वेगाप्रमाणे आणि काळाप्रमाणे स्त्रिया बाहेर पडल्या, पण तरी त्या प्रयत्न करतात आहे मुलांकडे लक्ष द्यायला. त्या प्रमाणात पुरुषांनी हा बदल केलेला नाहीये. तर या काळामध्ये पुरुषांकडनं प्रत्येकच बाबतीत, मग ते पेरेंटिंगच्याच बाबतीत हातभार लावला पाहिजे असं माझं मत नाहीये. प्रत्येकच बाबतीत हातभार हा पुरुषाकडनं सध्या घरामध्ये लावणं आवश्यक आहे. आणि पेरेंटिंग तर दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी असते. जर एखादी व्यक्ती बिझी आहे दुसऱ्या कामामध्ये, तर त्या काळामध्ये दुसऱ्या व्यक्तीने तो काळ सांभाळून घेतला पाहिजे. कधी आजारपण येऊ शकतात, कधी कामानिमित्त बाहेर जाणं निघू शकतं, कधी आपल्याला इतर लोकांच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. मग ते आपल्या आईवडिलांच्या जबाबदाऱ्या जेव्हा येतात आपल्यावर, म्हातारपणीचे आजारपण असतात, अशा वेळेस आय थिंक दुसऱ्या पेरेंटनी ती जबाबदारी पूर्णपणे टेक ओव्हर केली पाहिजे. आणि एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एकमेकांना समजून घेऊन मुलांच्या ज्या गरजा आहेत त्या दोघांनीही पुरवण्याची आजच्या काळात गरज आहे. तर जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपण उत्क्रांतीच्या लेवलवर न्यूक्लिअर फॅमिलीपर्यंत येऊन ठेपलेलो आहोत. तर जेव्हा आपण छोट्या मुलांच्या पालकांबद्दल बोलतो तेव्हा पालकांच्याही पालकांबद्दल बोलणं आवश्यक आहे. की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपण आपल्या आईवडिलांचे आईवडील सुद्धा बाद केलेले आहेत. त्यामुळे ते जे एक वातावरण जे घरात असायचं जेव्हा आईवडील उपलब्ध नव्हते तेव्हा, ते आता मिळत नाही. तर प्रायव्हसी आणि आत्मकेंद्रीपणा ह्या ज्या गोष्टी आपण इनहेरिट केल्या त्या आपण मुलांपर्यंत पण ह्यातून पोहोचवतोय का? किंवा मग ही संयुक्त कुटुंब पद्धती थोडीफार वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला पुन्हा राबवता येऊ शकते का? संयुक्त कुटुंब पद्धती राबवता नक्कीच येऊ शकते, पण त्यासाठी काही मानसिक जडणघडण आपल्याला स्वतःमध्ये करावं लागेल. सगळ्यात पहिले ज्याला आपण म्हणतो की ही माझी वस्तू आहे, किंवा जो एक स्वार्थीपणा वाढत चाललाय, किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच जो झाला आहे की हे माझं आहे, व्यक्तिवादी. मग त्याच्यामध्ये मग जागा आली, स्पेस आली, वेळ आला आणि वस्तू पण आल्या. टीव्ही हा माझा आहे किंवा ही बाटली माझी आहे आणि कोणीच त्या वस्तू मी शेअर करणार नाही, असं जेव्हा सुरू होतं घरामध्ये, तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही मग इतर लोकांना सामावून घेऊ नाही शकत. तर ही जी मानसिकता हे कुठेतरी बदलली पाहिजे. इंडिव्हिज्युअलिझमच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे की कुठेतरी शेअरिंग आपण विसरलोय, आणि त्या शेअरिंगच्या सोबत येणारे जे फायदे आहेत ते पण आपण मुकलो आहे त्या गोष्टीला. मला असं वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फायदा काही गोष्टींचा असा होतो की आपण ऍडजस्टमेंट शिकतो, आपला पेशन्स वाढतो, आपला टॉलरन्स वाढतो बऱ्याच गोष्टींचा, आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती राहते, एकमेकांचा सपोर्ट राहतो. म्हणजे अति आत्मकेंद्री जीवन आपलं झालं असल्या कारणानं ही सहिष्णू वृत्तीच आपण हळूहळू विसरत चाललेलो आहोत, आणि एका अर्थाने तोच वारसा आपण आपल्या भावी पिढीकडे हस्तांतरित करत आहोत. हो, आणि जास्ती वाईट पद्धतीने ट्रान्सफर करतोय असं मी म्हणेल. म्हणजे काय होतंय की आई वडील थकून कामावरून येतात आणि त्यांना त्यांचे मुद्दे असतात जे त्यांना भेडसावत असतात मनामध्ये, आणि कुठेतरी मुलगा दिवसभर एकटा काहीतरी करत असतो. आल्यानंतर तो आईवडिलांना कुठल्या तरी गोष्टीची डिमांड करतो किंवा काहीतरी त्याला बोलायचं असते, त्याच्याही मनात काही विचार चालू असतात, आणि आईवडिलांचा पेशन्स तेव्हा राहत नाही, तो सुटतो आणि मग ती चिडचिड होते. तर कुठेतरी हे पण रोल मॉडेलिंग त्यांच्यापर्यंत पोचते आहे. त्यामुळे आणखीन मुलांना चुकीचं रोल मॉडेलिंग पोचल्यामुळे पेशन्स हा आवश्यक नाही आहे किंवा पेशन्सची काही गरज नाही आहे. चिडचिड ही नॉर्मल आहे, चिडचिड, ओरडणं, चिडणं हे नॉर्मल आहे. ज्यांनी त्यांनी आपापलं बघितलं पाहिजे, जो तो आपापलं आयुष्य जगतो आहे, हे कुठेतरी पास ऑन होते आहे. बरोबर, जे की घातक आहे आपल्या एकंदरीत समाजासाठीच. नक्कीच घातक आहे, कारण समाज शेवटी व्यक्तींनीच बनतो आणि व्यक्ती आपणच घडवतोय. बरोबर. तुम्ही जसं आता बोललात की आयुष्य खूप वेगवान झालेलं आहे. आधीच्या काळात एक ठराविक डिसिप्लिन असायची, तेवढाच वेळ असायचा. आता मोबाईलमुळे, म्हणजे छोट्या मुलांकडे जो मोबाईल हस्तांतरित झाला त्याबद्दल आपण नंतर बोलूया, पण मोबाईलमुळे जे तुमचं वर्कलोड आहे ते आता आपण घरापर्यंत आणलेलं आहे. आधी असं असायचं की आपण 8 तास झोपायला, 8 तास आपल्या घराला आणि 8 तास आपण आपल्या कामाला दिले पाहिजे. आता असं झालं की ते 8 तासाच्या आधी पण आणि नंतर पण आपण अनेकदा आपल्या रोजीरोटीचंच काम करत असतो.
त्यामुळे आपल्या एकंदरीत स्वतःच्याच म्हणजे पालकांच्या सुद्धा व्यक्तिमत्वाची जडणघडण किंवा त्यांना स्वतःला सुद्धा वेळ द्यायला वेळ मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा पालकत्वावर परिणाम पडतोय का? हो, मला असं वाटतं नक्कीच पडतोय. कुठेतरी माणसाला हे समजत नाहीये की आपल्याला आपल्या कुठल्या गोष्टी कितपत प्रमाणात आपल्याला हव्या आहेत याच्या मर्यादा कशा लावून घ्यायच्या. म्हणजे आता मी समजा नोकरी करते आहे, तर मला कुठपर्यंत प्रमोशन्स मी स्वतःसाठी घेईन, किती ट्रान्सफर्स मी स्वतःला अलाउ करेल, त्याचबरोबर मी किती गोष्टी शाळा मुलांच्या बदलणं किंवा त्यांना प्रत्येक ठिकाणी नेणं, हे मी कुठपर्यंत करणार, हे निर्णय कुठेतरी पालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि हा जो कॉन्फ्लिक्ट आहे किंवा आपण जे म्हणू हा जो त्यांच्या मनातला विचार असेल की मी काय चूज करावं आयुष्यात, मी माझ्या आयुष्याचे एम्स, ऑब्जेक्टिव्ह आणि माझे फायनान्शियल जे गोल्स असतील ते त्याचा विचार करावा की मी मुलांचा विचार करावा, याच्यात कुठेतरी इम्बॅलन्स होतोय. आणि हा इम्बॅलन्स मग घरापर्यंत अशा पद्धतीने येतो की आपल्याला ते जे गोल्स असतात, ते टार्गेट्स असतात, ते प्रूव्ह करणं असते तुमच्या कामाच्या ठिकाणी, मग ते आपण घरात तेच करत राहतो. आणि कुठेतरी आपण एकाच गोष्टीला महत्त्व देतो आहे, आपल्याला प्रायोरिटी जमत नाहीये, आपल्याला बॅलन्सिंग जमत नाहीये. आयुष्य हा फक्त एक भाग नाहीये ना की आपण काय करतोय करिअरमध्ये पुढे. जर तुम्ही पेरेंटिंगची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या चॉईसनी घेतलेली आहे, तर ती पण इक्वली इम्पॉर्टंट किंवा त्याच्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. Exactly. तर मला असं वाटतं हा बॅलन्स आपल्याला कुठेतरी समजायला लागेल. आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करायला लागेल. आपल्याला ह्या स्वतःलाच मर्यादा आखून घ्यायला लागतील की मोबाईलचा वापर मी कुठपर्यंत करणार, काय करणार, आणि समजा मी तो नाही केला तर त्याचे परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे का करिअरमध्ये. कारण शेवटी नम्रता, लाईफमध्ये तुम्ही केलेल्या गोष्टींचे परिणाम भोगावेच लागतात, बरोबर. आयदर करिअरमध्ये और तुमच्या पेरेंटिंगमध्ये. नंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतीलच. बरोबर. मग तुम्हाला कोणतं प्राइस जास्त वाटते, हे तुम्हाला कुठली किंमत मोजायची हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला जर असं वाटतं की नाही माझं पेरेंटिंगमध्ये कुठे कमी जास्त झालं तर मला चालेल, मी ते नंतर बघून घेईल, पण सध्या मला माझ्या करिअरच्या उच्चांकाला गाठायचं आहे, तर ठीक आहे. पण मग नंतर ती किंमत मोजण्याची तयारी ठेवावी. आणि म्हणूनच आयुष्यात बॅलन्स सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये आवश्यक असतो. मला असं वाटतं की आपण नेहमीच प्रजनन हा एक जैविक क्रियेचाच भाग म्हणून पाहिलेला आहे, पण मूल जन्माला घालणं हे आई वडील होण्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे आई वडील होणं हे जास्त महत्त्वाचं आणि जिकरीचं काम आहे, त्याला मोठं करणं. पण आपल्याकडे आजकाल असं दिसतंय की ते एक फॅशन आलेली आहे, इव्हेंट टू इव्हेंट. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आई वडील पालकत्वामधून पालक मिसिंग आहेत आणि ती मिसिंगची जागा ते कशा ना कशाने फील करतात, ते भरून काढतात. तर आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड आलेला आहे. मुलगा जन्मताच मोबाईल पाहतो, दर महिन्याला त्याला समजत नाही, पण आई वडिलांचं त्यांचं सोशल मीडियावर त्यांचं दाखवणं सुरू असतं. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून हा इव्हेंट करणं म्हणजेच पालकत्व आहे, असाही बऱ्याचपैकी गैरसमज दिसतो आहे. त्याबद्दल काय सांगाल? नम्रता, मला असं वाटतं पेरेंटिंग हे एक खूप पर्सनल एक्सपिरियन्स असायला पाहिजे, इंटिमेट पर्सनल एक्सपिरियन्स असायला पाहिजे. म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे माझ्या मुलांसोबत किंवा मुलींसोबत, आणि ती दाखवण्याची गोष्ट नाही आहे. बरोबर. तुम्हाला जर त्याचं दिखावा करण्याची गरज पडते तर तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की मला का दाखवण्याची गरज आहे जगाला की मी वाढदिवस अशा पद्धतीने मनवते किंवा मी अशा पद्धतीचे कपडे मुलांना घेते, किंवा वाढदिवस तुम्ही दर महिन्याचा किंवा वर्षाचा किंवा जो कुठल्या पद्धतीचा मनवायचा आहे तो तुमचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. पण त्याचा जेव्हा दिखावा करण्याची गरज पडते आणि हा दिखावा इतरांच्या कंपॅरिझनमध्ये कसा आहे हे दाखवण्याची गरज पडते, तर मला असं वाटतं की त्यातला आनंद तुम्ही गमावताय त्या क्षणातला. कारण याच्यामध्ये तो आनंद त्या मुलासोबत घालवण्यापेक्षा इतरांना दाखवण्यासाठीचा आहे किंवा इतरांशी कंपॅरिझनमध्ये आपण कसे आहोत. तर इथे पालकत्व मला कुठेच दिसत नाहीये. इथे माझ्याच मनातला न्यूनगंड किंवा मी एक पेरेंट म्हणून कसं प्रूव्ह करते जगाला हे दिसतंय. म्हणजे इथे स्वतःबद्दलच्या भावनिक कॉन्फ्लिक्ट दिसतात आहे मला आई वडिलांमधल्या, रॅदर दॅन तो मोमेंट मनवणं किंवा तो मोमेंट एन्जॉय करणं. कुठेतरी याच्यात आपण ते क्षण हरवून टाकतो. म्हणजे ते शूटिंग करण्यात किंवा त्या सगळ्या मोमेंट्सला कॅप्चर करण्यामध्ये तो जो क्षण आहे त्या मुलासोबतचा तो हरवला जातो. आणि कुठेतरी जर याच्यापेक्षा बेटर असेल तर मग पुन्हा तो ताण घेणं की नाही दुसऱ्या व्यक्तीचा वाढदिवस अशा पद्धतीने जास्त मनवला गेल्यामुळे त्या ताणात जाऊन
पुन्हा कुठल्या ना कुठल्या मटेरियलिस्टिक गोष्टीच्या मागे पळणं आणि पुन्हा ते पुढच्या महिन्यात प्रूव्ह करायला जाणं, मला असं वाटतं याच्यात पेरेंटिंग कुठेच नाहीये. बरोबर. आणि आजकाल ती एक जाहिरात पण करतात की कॅप्चर एव्हरी मोमेंट. त्या कॅप्चर एव्हरी मोमेंटमध्ये आपण टू लिव्ह एव्हरी मोमेंट विसरून गेलेलो आहोत. नक्कीच. आणि तुम्ही जसं आता म्हणालात की ही दुसऱ्यांना दाखवण्याची स्पर्धा आहे. ही स्पर्धा पुढे आपण तो मुलगा ते बाळ मोठं झाल्यानंतर त्याला पास ऑन करतो आणि त्याला मटेरियलिस्टिकली दुसऱ्यांसोबत कॉम्पीट करायला लावतो. तर इथे पुन्हा पालकत्व आणि त्या इनोसन्सीमध्ये पुन्हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो. मला असं वाटतं आपण रोल मॉडेलिंगमध्ये खूप गडबडतोय. म्हणजे मुलं आपल्याला ऑब्झर्व करतात आहे एक्झॅक्टली. आणि तुम्ही जे करताय ते मुलं स्वतःमध्ये ते करेक्टच आहे असं समजून घेऊन इम्बाईब करतात आहे, म्हणजे आपल्या स्वतःमध्ये ते घडवतात आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी आपण जेव्हा वागत असतो किंवा जसं आता मोबाईलचा मगाशी विषय निघाला, तर तुम्ही स्वतः मोबाईलचा किती वापर करताय हे मूल बघतंय. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की तू सोशल मीडियावर यायचं नाही, पण तुम्ही सोशल मीडियावर मिनिटा पोस्ट टाकत असाल, तर ते खूप कॉन्फ्लिक्टिंग स्टेटमेंट होऊन जाते ना, की म्हणजे तुमच्या वागण्यात आणि तुमच्या सांगण्यात खूप मोठी दरी आहे. तर मग अशा वेळेस मुलांना हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो की मी करायचं नक्की काय आहे, आणि मग तुम्ही जे करताय तेच ते करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं क्षणाक्षणाला तुम्ही एक पालक म्हणून जबाबदारी जेव्हा स्वीकारता, तेव्हा प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही कसे वागताय, काय बोलताय, हे कोणाला कसे वागवता आहे आणि स्वतःचं बोलण्याची पद्धत, व्यवहार कसा आहे याच्यावर आपलं स्वतःचं लक्ष असायला पाहिजे. कारण कोणीतरी लक्ष ठेवून आहे तुमच्यावर या बाबतीत आणि ते शिकणार आहेत. बरोबर. म्हणजे आईवडिलांना असं वाटतं की ते मुलांवर लक्ष ठेवतात, पण खरं म्हणजे छोटी मुलं सुद्धा त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवतात आणि नक्कीच. त्यातून शिकतात. आणि हेच खरं तर पालकांना कळायला हवं. आता मी तुम्हाला हे विचारते की तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात आणि मला असं वाटतं तुमच्याकडे बरीच छोटी मुलं येतात, तर त्यांचे मेन इश्यूज काय असतात? मेन इश्यूज आजकालच्या काळामध्ये आम्ही जे पाहतोय ते वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजे अगदी लहान मुलांमध्ये बिहेवियरचे प्रॉब्लेम्स खूप वाढत चालले आहेत. म्हणजे वस्तू मागणे आणि ती जर पुरवल्या गेली नाही तर खूप रडणे, आरडाओरड करणे, वस्तू फेकणे, आई वडिलांना त्रास देणे, हे लहान वयाच्या मुलांमध्ये आम्ही बघतोय. थोडे मोठं झाल्यानंतर शाळेला जायला टाळाटाळ करणे, पोट दुखतंय असं सांगणे आणि घरी थांबण्याचा प्रयत्न करणे, कारण मोबाईलची सवय अगदी लहानपणापासून लागलेली आहे. आई वडिलांचं काम सोपं व्हावं म्हणून मोबाईल लावून जेवण देणं हा प्रकार जो लहानपणापासून सुरू होतो आणि त्यातली जी मजा मुलांना येते, त्यामुळे मग मुलं काही ना काही कारण काढून घरी राहून मोबाईल बघण्याच्या प्रयत्नात असतात. त्यानंतरच्या काळामध्ये जे मुलांचे प्रॉब्लेम्स येतात आहेत ते न ऐकण्याची वृत्ती, आई वडिलांशी वादविवाद करणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष, मोबाईल एडिक्शन आणि आताच्या काळातले मोठी जी मुलं आहेत त्यामध्ये वेपिंग किंवा सिगरेटचं एडिक्शन, इतर एडिक्शन्स पण आम्ही खूप लहान वयांमध्ये बघून राहिलो आहे. मला असं वाटतं मोबाईलच्या एक्सपोजरमुळे नको तो कंटेंट ते लहानपणी बघतात, त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि कुठेतरी सोशल मीडियामुळे अडचणीत येणं, नको त्या व्यक्तींशी ओळख होणं आणि त्या बाबतीमध्ये काही चॅटिंग करणं किंवा फोटोज एकमेकांना ट्रान्सफर करणं, असे पण अडोलसंट मुलांमधले प्रॉब्लेम्स आम्ही पाहतोय, ज्याच्यामुळे त्यांना कधी कधी लिगल प्रॉब्लेम्स पण येतात आहे. बरं. मग अशा वेळी मुलांसोबतच तुम्ही आई वडिलांना पण काउन्सिलिंग देता का? हो, म्हणजे मुलांसोबत आई वडिलांना काउन्सिलिंग देणं याच्यासाठी आवश्यक असते, कारण तो प्रॉब्लेम हा मुलांचा नाहीच आहे मुळात, तो प्रॉब्लेम फॅमिलीचा आहे ॲज अ टीम. आणि जे काही इंटरॅक्शन, इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत ते सगळेच करेक्ट करावे लागतात. पण मग अशा वेळी आई वडील ते स्वीकारतात का की आमच्यात प्रॉब्लेम आहे? कठीण जातं, पण शेवटी परिस्थिती आपण नाकारू शकत नाही. आणि किती दिवस आपण नाकारणार ना. म्हणजे खरं बोलायचं झालं नम्रता, तर आम्ही शेवटचा उपाय म्हणून ते आमच्याकडे आलेले असतात. म्हणजे तोपर्यंत त्यांनी घरात तो प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे आता नाकारण्यासारखं काही राहिलेलंच नसतं, कारण अगदी पाणी नाकातोंडापर्यंत आलेलं असतं तेव्हा सायकॅट्रिस्टकडे येतात. पण त्यांची इच्छा असो नसो, काही सत्य आपण नाकारू शकत नाही, ते आपल्याला हाताळावंच लागतं आणि त्याला सामोरे जावं लागतं. बरोबर. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की संवाद ही सगळ्या यशाची गुरुकिल्ली आहे आपण असं म्हणू, किंवा सगळ्या नातेसंबंधांची, यशस्वी नातेसंबंधांची गुरुकिल्ली आहे. हा संवाद आपला मोबाईलमुळे म्हणा किंवा जगण्याच्या वेगामुळे, बदलत्या सगळ्या वातावरणामुळे तुटत चाललेला आहे. हा संवाद आपल्या मुलांसोबत नीट करण्यासाठी आई वडिलांनी कसे प्रयत्न करायला हवे?
मला असं वाटतं आईवडिलांनी वेळ स्पेशल राखणं आवश्यक आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवसाचा. आणि संवाद साधत असताना ज्याला आपण म्हणतो अनडिवायडेड अटेन्शन, आम्ही म्हणतो एक शब्द आहे आमच्या ह्याच्यात. अनडिवायडेड अटेन्शन म्हणजे पूर्ण अटेन्शन समोरच्या व्यक्तीकडे. मग अशा वेळेस तुमचा मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत आहे का, तुम्ही हळूच इकडे बघता आहे का, किंवा टीव्ही चालू आहे का, तुम्ही सिरियल बघता बघता गप्पा करतायत का, तर असं चालत नाही. अनडिवायडेड अटेन्शन म्हणजे कुठल्याही इतर ज्या काही डिस्ट्रॅक्शन असतील तुमच्या आसपासच्या त्याच्याकडे लक्ष न देता फक्त समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय असा वेळ प्रत्येक पालकांनी रोजच काढणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तो फक्त मुलांसाठीच नाही तर कुठल्याही नात्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे मोबाईल किंवा इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक गप्पा मारणे आपण म्हणतो ना, त्या गप्पा केल्या पाहिजे. संवाद आजकाल कुठला झाला आहे, कंटेंट सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे कसं केलं पाहिजे हे तर मी तुला सांगितलं, पण कंटेंट काय, कंटेंट बरेचदा असं असतो, अभ्यास झाला का, ट्युशनला गेला होतास का, हा क्लास झाला का, त्या क्लासमध्ये किती परफॉर्मन्स झाला, त्या मुलाचं काय झालं, त्याच्यापेक्षा तुला मार्क किती आहे, काही हवा आहे का. मला असं वाटतं हा कंटेंट असायला नको. एक रुटीन आपण ज्या गप्पा मारतो, ज्याला काही असं फारशा एका विषयाला प्रश्न उत्तर देऊन न ठेवता, तर मटेरियलिस्टिक व्हॅल्यू नाहीये ज्या गप्पांना. काहीच नाही. आपण असं नॉर्मल ज्या गप्पा करू शकतो त्या गप्पा कुठेतरी हरवल्यात आणि त्या वापस पुन्हा कुटुंबामध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं, संवाद साधत असताना आपल्या आयुष्यामध्ये आलेले फेलियर आणि आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी, आपल्याला आलेले भावनिक त्रास हे सुद्धा मुलांसमोर शेअर केले पाहिजे. आपण असं सुपर ह्युमन असल्याचं आव जो आणतो आणि दाखवतो तसं न दाखवता आपण माणूस म्हणून कसं कधी चुकतो, कसे कधी हरतो आणि पुन्हा उभं राहण्याची कशी ताकद ठेवतो हे खरं तर उदाहरण मुलांसमोर जर आपण दिलं तर त्यांनाही कुठेतरी आपण एक व्यक्ती म्हणून, एक ह्युमन म्हणून कसे आहोत हे समजून येईल. कुठेतरी एक सुपर ह्युमन असल्याचं आव आणणं किंवा आम्ही सगळं काही प्रोव्हाइड करू शकतो हे सांगणं किंवा दाखवणं किंवा आपणच चांगले आहोत हे दाखवणं हे कुठेतरी पालकांनी बंद करावं. चुका दाखवाव्यात, मर्यादा दाखवाव्यात, नाही म्हणायला शिकावं, मला हे जमणार नाही सांगावं. हा जो जेन्युइननेस असतो एक माणूस म्हणून तो संवादात यायला पाहिजे. तर मला असं वाटतं कधी गोष्टी सांगाव्या, कधी जुन्या गोष्टी निघायला पाहिजे, कधी आपल्या आयुष्यातल्या काही घटना सांगितल्या पाहिजे, कधी कुठल्याही विविध विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे. तर मोनाली मॅडम, आज जागतिक पालक दिवस ह्या निमित्तानं तुम्ही आमच्याकडे आलात आणि फार महत्त्वाची माहिती आमच्या पालकांना दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद नम्रता. आणि सर्व पालकांना आणि पालकांच्याही पालकांना या पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सगळे मिळून एक उत्तम समाज निर्माण करूया आणि यासाठी सगळे प्रयत्नरत राहूया. या सदिच्छासह मी आपला निरोप घेते. धन्यवाद.